नमस्कार मंडळी. कामाला जातोय आता. ऊस लावाय घेतलाय. 7,000 रुपये एकर. लय उष्णताचा लय त्रास होते पण जातोय कस तरी करून. बोलायचंय. सुट्टी झाली काय? हा, कोण कोण आहे लावायला? आहे 2-4 जण. आम्ही घेतलाय लावायला. केवढ्याला घेतलाय? मग ते 5-6-7 हजार, 6-7 हजारला हाय. लय आपराला बी नाही, उरकत नाही लावायचं. परवडन का लावायला? परवडून मग आता काय करायचं, आपलं मजबुरीने करावं लागतं ना. 10-5 कसं एकर घेतलं लावायला? 7,000 रुपये एकर आहे. 4-5 जण आहेत. कशी हाजरी सुटेल? काय 500-600 सुटन. पण उष्णता लय लय त्रास होतोय. किती दिवस जाईन लावायला? जाईन 2 दिवसात होईन. किती किती येते ना आपल्याला वाटून? येते ना 600-700 हाजरी पडन. लईत लय बाबा काय पडणार आहे ज्यादा. ते मेहनतीचाच पैसा आहे. घाम गाळूनच करावं लागतं. काय सोपं नाही तिथं. तुम्हाला काय बांधला डाबा म्हणली, जा लवकर कामाला, टाइम झाला. मला भाकरी थापावं नाही लागत का घरी? तुला नुसत्या भाकरीच थापून द्यायच्या. बरं 2,000 रुपये द्या ना मला आता आल्यावर ऊसाचे. 2 तुला देऊन आम्हाला खर्चाला काय राहते? तुला 1000 आणि मला 1000. निमा निमती घे बाबा माझ्या कष्टाचा पैसा. तर भाकरी घालती म्हणून. हा, बायको म्हणजे जबाबदारी असते. हा, निमा निमा तुला डबा करून द्यायचं तेवढंच पैसे आहेत ना. आम्हाला घर कुटुंब चालवायचंय. आणि बघायचं सगळं. हा, मी कुठे सगळेच मागितलेत. मी 2,000 रुपये मागितलेत ना साडी घ्यायला. मी म्हणतो तू निम घे बाबा, आम्हाला घालती तू भाकर तुकडा म्हणून. बाकीच तर आम्हाला अन्नी आलं, दवाखाना आलं, लेकरा बाळाचं आलं बघणं. बरं कधी होईन पगार? पगार आता मालक पूर्ण लावल्याशिवाय कसं पगार देईन आपल्याला? बोला ना. ते बियाणं तोडायला कोण कोण गेलतो? आम्ही आहे तर गडी गडीच. अन ते साळायला झालं का साळून? साळाला गडी गडीच येत. मग आम्ही आलो असतो ना हातरायला. नाही आता ती गडी गडीच येते म्हणजे. नाही आम्ही गडीच येते म्हणजे काय काय. गडी गडी म्हणजे ना नक्की यायचं म्हणजे कसं बाया असल्या मग यांना हाजा मजा करायला जमती का? हा, गडी गडीच येते. ते काहींना बायाच नाही, ते काहींचे लग्नच नाही. ते म्हणतात मग आम्ही कोणाच्या बाया आणायच्या? म्हणजे बरं. ज्यांना बाया आहे त्यांना त्रास होतो का? नाही ना, मग काय नाही नाही, दोघा तिघाला बाया आहेत आणि दोघा तिघाला बाया नाही. ते म्हणतात मग आम्हाला तुम्ही बाया द्या. आम्ही कोणाच्या बाया आणायच्या 2-4 लाख घालून त्यांना? मग भेटतात की आणायच्या ना. असं ते म्हणतात. ते गडी म्हणजे तुमच्या बाया आणूच नका म्हणले. आम्हाला बाया नाही, तुम्ही संडे ना आम्ही संडे म्हणले. हाज्या माझ्या करून आपलं काय होईन ती होईन. मालक खर्च करतो काय संध्याकाळी? हाय, मालक दिलदार आहे बर का. दोन्ही विकणारा बियाण्यावाला बी दिलदार आहे, लावणारा तर त्याच सांगायचंच नाही. संध्याकाळचा खर्च पाणी होते का? संध्याकाळ जेरचं पाण्याशिवाय आम्हाला पाहिजेच नाही बिचारा. त्याचा गुण घ्यावा. मग आम्ही बी आलो असतो की आमची थोडीफार मजा झाली नाही, असती. ते गडी बाकीचे गाड्यांना बाया नाहीत ना. ते म्हणतात मग हिशोबात गोळ होईल. म्हणजे तुम्हाला डबल हाजरी पडेल ना आम्हाला. आज होईन का लावायचं उद्या? उद्या होऊन जाईल. उद्या खर्च पाणी राहील जरा. हा, खर्च पाणी मालक म्हणला ना, चिकन बिकन आणू तुम्हाला, पार्टी करू भारी बॉस शेवट केल्याबद्दल, असा मालक म्हणत होता. किती एकर ऊस होता लावायला? 2 एकर घेतला होता आम्ही. आपल्याला किती परवडलं असतं? आपण पण गेलो असतं की यांच्यात. हा, नेलं नाही नाही काय? ना. न्यायचं की आम्ही आलो नसतो का? नाही, मालक ते बाकीचे गडी म्हणतात ना आम्हाला बाया नाहीत. ती बाकीचे 2-4 पोरं आहेत 18-29 वयाची. मग त्यांचे लग्न नाही. ती म्हणे नाही बाबा, म्हणले आपण समधी सामान करू, तुमच्या बाया नको ना आम्ही नको. बरं आता बंद असं काढायला घेऊ आपण आणि मग आम्हाला पण नाही. हा, भुईमुग काढायला घेतल्या हा. मग नेऊ बा तुम्हाला. भुईमुग म्हणतात 7,000 रुपये एकराने काढून द्यायचा. तर आपल्याला परवडायचं नाही 7 नाही म्हणल्यावर. बरं ना, आता दिवस कोणचं वाईट आहे आता. ऊन किती लागत आहे. एखाद्याला दुखणं झालं तर इथं 2,000 रुपये आता पुरायचे नाहीत. अहो तेवढंच ते
थेंब थेंब तळे सास आपण बसून राहून काय करणार आहे इथं? खर्चाला कमी- तर होते हा